हे भिजत ठेवले मी तांदूळ डाळ। आता ते आपण वाटून घेणार आहे आणि त्याच पाण्यात वाटायचं, ते पाणी टाकून द्यायचं नसतं। 1 वाटी पोहे घेतले, ते 5 ते 10 मिनिटं भिजत ठेवले मी। आता वाटून घेऊ। बॅटर आपलं तयार आहे बघा वाटून। थोडं मोठं भांडं घ्यायचं आणि बघा एवढं अंतर ठेवायचं, कारण की ते पीठ फुलल्यानंतर बाहेर येऊ शकतं। आणि ते चांगलं फेटून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं। तुम्ही बघू शकता, हे बघा जेवढं तुम्ही फेटणार तेवढं ते पीठ फुलायला मदत होते त्याची। हे बॅटर आपण आता 8 तास झाकून ठेवणार आहे आणि त्याच्यावर असा जाड कपडा घ्यायचा पूर्ण पॅक होईपर्यंत। 8 तासानंतर आपण डोसे बनवायला घेऊ। बटाट्याची भाजी करतोय आपण आता। त्यासाठी 6 बटाटे उकडून घेतले, 1 कांदा, 1 टोमॅटो, आलं लसूण मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर। 1.5 पळी तेल घेतोय आपण आता। हे बघा मोहरी छोटा चमचा, अर्धा कढीपत्ता, जिरे अर्धा चमचा। जिरे चांगले फुलले पाहिजे। आता कांदा टाकू, थोडा हिंग, चुटकीभर आलं लसूण पेस्ट, टोमॅटो, हळद 1 छोटा चमचा, चवीनुसार मीठ। आपली भाजी आता तयार आहे। 5 मिनिटं आपण झाकून ठेवू वाफेवर थोडा वेळ। पीठ बघा आपलं किती फुलून आलेलं आहे। 8 तास झाकलेलं होतं। हे बघू शकता तुम्ही, हे पहा याच्यात आपण सोडा वगैरे काही टाकलेला नाहीये। हे पहा हलकं फुलकं पीठ झालेलं आहे। आता आपल्याला डोश्यांसाठी जेवढं पीठ लागेल ते आपण एका पातेलीत वेगळं काढून घेऊ। तवा आपला गरम झालेला आहे, थोडं पाणीचा हाप मारायचा आहे बघा। जास्त गरम तव्यावर आपण डोसे बनवले ना ते चिटकू शकतात, तुटू शकतात। त्यासाठी काय करायचं, तुम्ही कुठलाही तवा वापरा, पण एक डोसा झाल्यानंतर सुरुवातीला असं पुसून घ्यायचं आहे बघा, तुम्ही बघू शकता। आणि गॅस आहे तर आता स्लो ठेवायचा। आपण तेलाचा इथे मही वापरलेला नाहीये। आपण 1.5 पळी तेल टाकतोय, सॉरी 1.5 पळी पीठ टाकतोय। हलक्या हाताने फिरवायचं आहे बघा। हा डोसा तयार व्हायला 1 मिनिट तरी लागणार। हे बघा आपला डोसा तयार होत आलाय। आता तुम्ही बघू शकता किती जाडी आलेली आहे। थोडं तेलाचा वापर करतोय आता वरती आपण। डोसा आपला आता होत आलाय, तुम्ही बघू शकता। हे बघा आपली बटाट्याची भाजी लावून झाली आहे। डोसा झाला की नाही आपण बघूया आता। पाहू शकता तुम्ही, हे बघा छान झाला।
बघा तुम्ही बघू शकता चीजही मेल्ट झालेलं आहे आपला. आता डोसा रेडी आहे. हे बघा आपला पेपर डोसा तयार होण्यासाठी तवा तयार आहे. बघा बघू शकता तुम्ही. त्याला असं पुसून घ्यायचा. अजून एक डोसा बनवतोय आपण. बघू शकता. बघा तुम्ही नवीन असणार अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आता साधा डोसा बनवलेला आहे एकदम पातळ पेपर डोसा सारखा. तुम्ही बघू शकता. बघा किती जाडी आलेली छान पैकी. झाला का आपण बघूया आता. होतोय अजून. हे बघा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.